नमस्कार. आपल्याला आज फोर टक्स म्हणजेच हाफ कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग बघायचंय. तर चला मग आपल्याला हाफ कटोरी ब्लाऊज म्हणजेच फोर टक्स ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करायचंय. तर बघा, हे मी पूर्ण उंची घेतलेले अधिक अर्धा इंच घेतलेलं आहे मार्जिंगसाठी, कमरेची पट्टी आणि शोल्डर जोडण्यासाठी. आणि इथून गळ्याची रुंदी घेतलेली मी 3.25 इंच. एखाद्या वेळेस आपण 2.5 इंच दोरा पण घेऊ शकतो, पण 3.25 इंच सरासरी बरोबर आहे. आणि ही शोल्डर जेवढं तयार आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवलेलं आहे गळ्याची पट्टी आणि बाही लावण्यासाठी. हे शोल्डरची विड्थ आहे. मुंड्याचं माप मी 5.25 ते 5.5च्या दरम्यान घेतलेलं आहे. माप लहान असेल तर 5.25, माप मोठं असेल तर मुंड्याचं माप खाली येऊ शकतं. आणि इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच घेतलेला आहे. इथे कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच घेतलेला आहे. 1 इंच पाठीमागचं आपल्याला हे डाच मारण्यासाठी आणि बाकीचा 1.25 इंच जसं वरचं मार्जिंग आहे तसं. आणि गळ्याची खोली हे माझे 9 9.5 जे असेल गळ्याची खोली तेवढी घेतलेली. हे 10 इंच गळा आहे, तर हा गळा 3.25 इंच रुंदीचा इथं घेऊन इथे 3.25 इंच. तर बघा, इथे मी 3.25 घेतलंय, पण हे गळ्याचं जर आपल्याला आकार वेगळा असेल तर आपण त्या पद्धतीने करू शकतो. तर इथं मला चौकोनी गळ्याचा आकार आहे, तर मी बास्केट टाईपचं म्हणजे ग्लास कट असा निमुळता गळा घेतलेला आहे. तर हा चौकोनी भाग बारीक घ्यायचा आणि इथे आहे एवढा ठेवायचा. जर गोल गळा असेल तर हे सरळ रेष ओढून, हे बघा, सरळ रेष ओढून आपण असा गळा निमुळता असा घेऊ शकतो, म्हणजे गोल गळा होऊ शकतो. तर असं हे पाठीमागचा भाग म्हणजे बॅक साईडचा हा भाग तयार आहे. तर आपण इथून गळ्याच्या आकाराप्रमाणे आणि असंच या मुंड्याच्या हिशोबाप्रमाणे इथून इथपर्यंत आपण असं पूर्ण हे पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत. परंतु मुंड्याचा शेप बघा, मी पाठीमागचा भागाचा बाहेरून व्यवस्थित घेतलेला आहे. असा मुंड्याचा शेप दिल्याने ब्लाऊजला पाठीमागे फुगा येत नाही. तर आता मी हे पूर्ण पाठीमागचा भाग कट करून घेतो. तर आता मला ग्लास कट आहे, तर एवढा असा शेप घेणार. इथून शार्प असं एकसारखं चौकोनी गळ्याचा इथपर्यंत घेणार. मग ह्या दिशेने हे पूर्ण मी कट करून घेईन सरळ सरळ रेषेमध्ये. तर हा पाठीमागचा भाग आहे. आता हा पाठीमागचा भाग आपण पूर्ण मुंड्यासहित व्यवस्थित कट केलेला आहे. तर काय करायचं, इथून खाली अर्धा इंचवर मार्किंग करायची आणि जिथे गळ्याची खोली आलेली आहे तिथून छातीचा चौथा भाग घ्यायचा तयार माप आणि त्याला 1.25 इंच मार्जिंग वाढवायची. असं तिरकं धरून बघा, मला 9.25 म्हणजे 37 छाती आहे. छातीचा चौथा भाग 37 तर 9.25 आलं. तर 9.25 वर मी मार्किंग करणार. परत 10.15 1 इंच झालं आणि 1/2 इंच मार्जिंग म्हणजे 1.25 इंच मार्जिंग. 9.25, 10.15 आणि 10.5 ह्या पद्धतीने ते मार्किंग करायचं. आणि या कमरेच्या टोकापासून ते या टोकापर्यंत, बघा, या टोकापर्यंत असं व्यवस्थित याला मार्किंग करून घ्यायचं. आणि हा भाग एवढाच भाग आहे ना, याला ह्या हिशोबाने सरळ ठेवून हे कट करून घ्यायचं, म्हणजे छातीचं माप तयार येतं. इथून चेक करायचं किती येतं, पुन्हा बघायचं आणि हे बरोबर इथे 10.15 ते 10.5 पर्यंत आलं पाहिजे. मग जर जास्त येत असेल तर बरोबर ह्या हिशोबाने सेप धरून याला असं आपण कट करून घ्यायचं, म्हणजे संपलं. आता हा पाठीमागचा तयार म्हणजे पूर्ण तयार माप झालेला आहे. आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे हाफ कटोरीचा, फोर टक्सचा. तर हा पाठीमागचा भाग आपण तयार केलेला आहे फायनलचा, तो असा व्यवस्थित ठेवायचा आणि जेवढी गळ्याची रुंदी आहे 3.25 इंच, बघा, तेवढीच गळ्याची रुंदीची इथं मार्किंग करायचं आणि ही शोल्डरच्या इथं पण मार्किंग करायचं. आणि ह्याच्या पूर्ण उंचीतून 1 इंच वजा करायचं. आपण 1 इंच वजा करायचं पाठीमागच्या उंचीतून, इथं पण 1 इंच वजाचं असं मार्किंग करायचं. आणि याला सरळ सरळ रेष ओढून घ्यायची. हे बघा, सरळ रेष ओढून घ्यायची आणि याच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच असं वाढवून घ्यायचं, तो टक्ससाठी आहे. आणि इथे 1/2 इंच दोराबर वाढवून घ्यायचं. मग ही रेष आणि ही रेष सरळ जोडून घ्यायची. मग त्यानंतरनी हे मुंड्याच्या साईडला सरळ करायचं.
मग हे झालं की पुढचा गळा चेक करून घ्यायचा आपण. मापाचा असेल तर मापाचाच घ्यायचा, नसेल तर जो सांगितला असेल अंगावर माप तर त्या अंगावर मापाचा पुढचा गळा आपण असा, हे बघा मी हे चेक करतो. हे पूर्ण ब्लाऊज आहे ना, असं गळ्याला शोल्डरला शोल्डर धरायचं आणि असं व्यवस्थित ठेवायचं आणि इथे असं बरोबर लावून बघायचं. जेवढा गळा असेल तेवढाच घ्यायचा आपण, अजिबात वाढवायचं नाही. आणि इथे मार्किंग करून घ्यायची आणि जो गळ्याचा आकार आहे तो गळ्याचा आकार आपण इथे देऊन टाकायचा. आता हे मी भाग असा उलगडून आणि इथे 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे, तेवढीच खाली इथे पण आपण 3.5 इंचावरच मार्किंग करायची, सरळ रेष करायचं आणि हा असा चौकोन तयार करून घ्यायचा. म्हणजे जो तुम्हाला गळ्याचा आकार हवा असेल तो गळ्याचा आकार तुम्ही घेऊ शकता. तर मी असा गोल आकार घेणार आहे, तर गोल आकार सुद्धा घेऊ शकता किंवा असा पानाचा आकार सुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर आता मी हा पानाचा आकार घेतलेला आहे, तर तुम्हाला दाखवतो. या पद्धतीने आपण असं याला पुढचा भागाचा गळ्याचा आकार असा कट करून घ्यायचा इथपर्यंत बरोबर. आणि त्यानंतरनी हे आहे असा भाग तसाच ठेवायचा, अजिबात हलू द्यायचं नाही. आणि ह्या शोल्डरचा भाग पण असा सरळ कट करून घ्यायचा. मग खालचा भाग जो 1 इंच वजा आपण केलेला आहे तो महत्वाचा आहे. तर याच्या पुढे 1 इंच आपण वरती घ्यायचं इथे आणि ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत 3.25 वरती मार्किंग करायचं. 3.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आणि ह्याला असा शेप देऊन टाकायचा, म्हणजे तो योग पीसचा आकार तयार होतो. हे बघा इथून असं याला कट करायचं आणि सरळ ह्या दिशेने जायचं. तुम्ही बघू शकता इथं 1 इंच वाढवलेला आहे आणि वरती 5 इंच दोरावर वाढवलेलं आहे, त्याला हे मिळवायचं म्हणजे. आणि ह्या दिशेने सरळ कापून कट करून घ्यायचं. आता मी ह्या दिशेने, हे बघा ह्या दिशेने मी असा कट करून घेईन बरोबर. मागच्या प्रमाणेच कट करून घ्यायचं मुंड्याचा भाग. नंतर ना आपण त्याचा खड्डा काढून घ्यायचा. तर असं हे झालेलं आहे. आणि मग पुन्हा बघा हे सरळ भाग आला ना की आता आपल्याला थोडंसं पुढचा खड्डा काढून घ्यायचा आहे. तर ही रेष अशी सरळ येऊ द्यायची, परत ही पण रेष अशी सरळ येऊ द्यायची आणि जेवढा भाग आहे ना इथून इकडे त्याला अर्धा इंच दोरावर ह्याला असं वळण घ्यायचं. हे बघा म्हणजे हा पुढचा भागाचा खड्ड्याचा आकार मुंड्याचा तयार होईल. हे बघा या पद्धतीने आपण हे एवढा भाग कट करून असा घ्यायचा. आलं लक्षात? तर आपण हा मुंड्याचा खड्ड्याचा आकार पण कट करून घेतलेला आहे. आता ही घडी ही आहे ना, इथं आपल्याला 1 इंचाचा डाच येण्यासाठी आपण आहे ना इथे 1 इंच असं दुमडून घ्यायचं आणि इथं 1 इंच येईल. इथून 3.25 इंच ठेवलं होतं तर 1 इंच येईल, म्हणजे इथून 3.25 इंच आपल्याला तयार पाहिजे. तर इथे 1 इंच येईल या हिशोबाने हे असं मार्किंग करून घ्यायचं. हे बघा असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक चटका मारायचा म्हणजे सेंटरचा तो. आणि जर मापाचा असेल तर मापाचं पॉइंट बघायचं, नसेल तर इथून 9.5 इंच ते 9.25 या हिशोबाने आपण इथे टक्सची उंची टाकू शकतो. आता मला मापाचा ब्लाऊज आहे तर मी हे बघा शोल्डरची इथे धरेन आणि इथे बरोबर मार्किंग करून घेणार आणि इथे खूण करून घ्यायची आहे. तर हे मार्किंग आपल्याला लक्षात येतं 9.5 ते 9.25 पर्यंत येतं. बघा हे बघा हे 9.5 पर्यंत आलेलं आहे. मग इथून 1.5 इंच पुढे मार्किंग करायचं आणि इथे असं जरासं दाबून मार्किंग करायचं जेणे की खालच्या भागाला उमटून येईल. इथंही तसंच. तर इथून 1.5 इंच म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल 4 भाग एकसारखे येतात. हे इथं आलं, मग इथून वरती 1.5 इंच घ्यायचं. माप मोठं असेल तसं वाढवत राहायचं, माप लहान असेल तर कमी घ्यायचं, म्हणजे त्याचा उठाव व्यवस्थित धरून राहतो. तर त्या पद्धतीने बघा हे असे
4 टक्स झाले बरोबर. मग ह्याचा इथे एक टक्स झाला आणि इथे एक टक्स झाला आणि इथं मुंड्याचा एक टक्स झाला. परंतु हा चौथा टक्स योग पीस काढल्यानंतर ना आपल्याला करावा लागणार आहे. त्यासाठी हे एवढं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला योग पीस काढून घ्यावा लागेल. आता आपल्याला योग पीस काढायचा आहे. तर बघा कसं आहे, पाठीमागच्या उंचीतून आपण 1 इंच वजा करून पुढचा भाग काढला होता ना, तसं सगळ्यांना करायचं आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची आणि इथून 4 इंचाचा पुढचा भाग उंची आणि कमरेचा चौथा भाग घ्यायचा. 7 चौक 28. मला कंबर 28 आहे आणि त्याला पुढे 1.5 इंच आपण वाढवायचं आणि इथं 3 इंचावरती मार्किंग करायची. म्हणजे हे बघू शकता तुम्ही, इथं 3 इंच आणि इथे 4 इंच. मग हा क्रॉस मध्ये येईल बरोबर. तर काय करायचं माहिती आहे का, ह्याला असं छान वळण घ्यायचं. वळण घेऊन असा योग पीस तयार करायचा. तुम्ही बघू शकता, हे खालचा भाग असा सरळ करून घ्यायचं आणि ह्या हिशोबाने असा योग पीस आपला तयार करून घ्यायचा. सगळ्या हाफ कटोरी ब्लाउजला हेच पद्धत करायची आपण. हे झालं योग पीस. पण आता योग पीस साठी आपण थोडंसं व्यवस्थित इथला छातीचा भाग आपला आहे ना, व्यवस्थित बसण्यासाठी थोडासा चांगला शेप द्यायचा, जेणे की इथं खड्ड्याचा आकार आला पाहिजे वळणदार आणि वरच्या टोकाला इथे बरोबर मॅच झालं पाहिजे. तर असा हा योग पीस आहे. आता हा पाठीमागचा भाग अगोदर ठेवायचा हे फायनल कटिंगसाठी. त्याच्यावरती आपल्याला पुढचा भाग ठेवायचा फ्रंटचा. मग हे बघा व्यवस्थित असं लावून ठेवायचं एकसारखं आणि त्यानंतरनी हे योग पीस असं खाली लावायचं. खाली लावल्यानंतर ना आपल्याला 1 इंचाचा तयार डाच आला पाहिजे. त्या हिशोबाने इथं मार्किंग करायचं आणि जो पुढचा भाग राहतो साईडचा एवढा, त्याला काय करायचं, वरती 2 इंच ते 1.5 इंच या हिशोबाने 1.5 पावणे 2 इंचाच्या हिशोबाने इथे मार्किंग करायची आणि याला असं सरळ रेष ओढायची बरोबर. आणि सरळ रेष ओढल्यानंतर न याला अशी तिरकी रेघ ओढायची. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर काय, जेवढा डाच आपल्याला मोठा हवा तेवढा ठेवायचा आणि बाकीचा असा भाग घ्यायचा. आणि इथे 1/5 इंच आपण मागच्या भागापेक्षा 1/5 इंच पुढे वाढवलं होतं. जर व्यवस्थित शेप नसेल आला तर काय करायचं, ह्या हिशोबाने असं व्यवस्थित घेऊन याला असं मिळवायचं. मग बघा, हा पाठीमागचा हा खड्ड्याचा पाठीमागचा हा मुंड्याचा आकार आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे. तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे खड्ड्याचं डिस्टन्स मी अर्धा इंच दोरावरच्या हिशोबाने ठेवलेला आहे बरोबर. अर्धा इंचाच्या हिशोबाने हे खड्ड्याचा आकार इथे असा आलेला आहे. आणि हे योग पीस असं इथं लावल्यानंतर ना जेवढं मार्जिंग येतं ते आपलं इथं पुढचं टक्स येईल. आणि आतला हितला डाच आहे ना, जो टक्स आहे तो इथे मिळाला जाईल. हे बघा, इथे मिळाला जाईल तेव्हा हे पूर्ण व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर ना आपण हे बाही लावून बघायची की बाही कशी बसते ते. मग त्यानंतर ना फायनली कटिंग समजायचं. आता बघा, हे मला प्लेटची बाही आहे. मी 1/5 इंच इकडलं सोडलं कारण हे मुंड्याचा डाच इथं आला की हे बरोबर इथे मिळून येईल. तर इथे धरायचं आपण आणि ह्या हिशोबाने अशी लावून लावून बाही बघायचं. आणि जेवढी वाढती तेवढी हे प्लेट्स त्याचे आपल्याला येऊन जाणार आहे. तर असं हे हाफ कटोरीचं पूर्ण कटिंग तयार आहे. मग पाठीमागचा डाचसाठी आपण इथे 4 4.25 इंचाच्या हिशोबाने इथे डाच मारलेला असतो. इथं चटका मारायचा. तर तसं हे हाफ कटोरीचं आहे आणि हे योग पीस आहे आणि ह्या पद्धतीची ही बाही आहे. तर पूर्ण कटिंग असं 4 टक्स म्हणजेच हाफ कटोरी. तर करा प्रयत्न, नक्की होईल.